यानंतरची बातमी भंडाऱ्यातून। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये मकर संक्रांतीनिमित्त 5 दिवसांची यात्रा सुरू झाली आहे। सुलबंद नदी तीरावरील दुर्गाबाईचे डोह या जागृत देवस्थान परिसरात यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे, त्यामुळे संपूर्ण विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथले भाविकही लाखोंच्या संख्येने इथे दाखल होत असतात। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मुहतुरे यांनी। भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा म्हणून दुर्गाबाईची डोह हे प्रसिद्ध यात्रा असते। साकोली तालुक्यातील हा गाव आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मकर संक्रांतीपासून यात्रेला प्रारंभ होतो आणि 5 ते 6 दिवस ही यात्रा असते। मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात। आपण जर बघितलं असेल तर सकाळपासूनच इथे भाविक भक्तांची रेलचेल पाहायला मिळते। त्यासोबतच मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा पाहायला मिळते। पण जिल्ह्यातील त्यासोबतच विदर्भातील मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येत आपले मनोकामना मागत असतात। दुर्गादेवीचे मंदिर आहे, ही यात्रेची एक वेगळी आख्याता सुद्धा आहे आणि या सगळ्या संपूर्ण संदर्भासोबत आपल्यासोबत एक भाविक आहेत जे आपल्यासोबत बोलतील। काय सांगाल, कशा प्रकारची यात्रा आहे, काय हा यात्रेचं वैशिष्ट्य आहे? याची 300 वर्षाच्या पूर्वीपासून या ठिकाणी यात्रा प्रारंभ आहे। जवळपास 300 वर्षे झाले या ठिकाणी दुर्गा माता शक्ती प्रदर्शन आहे। त्यामुळे याच्यापूर्वी बऱ्याच गावचे विदर्भातले हिला काशी म्हणून ओळखतात, पूर्व विदर्भातले हिला काशी म्हणून ओळखतात आणि 14 जानेवारीपासून तर 22 जानेवारीपर्यंत या ठिकाणी मोठ्या उत्सवानं भाविक येतात आणि खूप तिला मान सन्मान भेटते। यापूर्वी घोड्यांचा बाजार भरत होता, अनेक वस्ती लोकांच्या वापरण्याच्या येथे विकल्या जातात आणि 8 ते 10 दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक असून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन असा एक निर्मिती झालेला आहे। आणि हा कुंबली गाव, साकोली तालुक्यातला कुंबली गाव ह्या अख्ख्या विदर्भामध्ये प्रस्तावित म्हणून दुर्गाबाईचा डोह म्हणून अख्ख्या विदर्भाने ओळखलेले आहे। हिला काशी म्हणून ओळखले जाते। आपण बघू शकतात की विदर्भाची काशी म्हणून या देवीकडे बघितले जाते ना। आपण जर बघितलं असेल तर अनेक आख्यायिका या देवीच्या आहेत, त्यामुळे विदर्भातील कानाकोपऱ्यातील मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं भाविक भक्त या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात। तेजस मुहतुरे, NDTV मराठी, भंडारा।